उन्हाळा संपायच्या अगोदर अशा प्रकारे बनवून घ्या एकदा तरी. खूप टेस्टी अशी कुल्फी, मावा कुल्फी. तर इथे मी 1 लिटर फुल फॅट मिल्क घेतलेला आहे. म्हशीचं दूध मिळत असेल तर जरूर घ्या. त्यानंतर साखर घेतली अर्धी वाटी, म्हणजे गोडीप्रमाणे, आणि तिला कॅरमलाइज करून घेते एका पॅनमध्ये. दूध साईडला उकळते, म्हणजेच त्याला मी आटवत ठेवलं आहे. इथे ना हे पिस्ते आहेत, ह्याच्यामध्ये मीठ नाही, म्हणजे खारवलेले नाहीत. वेलची घेतली आणि काजू बदाम घेतले. त्याचबरोबर आपली साखर आहे ती मेल्ट होते. बारीक गॅसवर मेल्ट करायची आणि मिल्क पावडर लागणार आहे आपल्याला. आता साखर ना छान मेल्ट झाली का त्याच्यामध्ये भरपूर हीट असते, त्यामुळे गॅस बंद केलं आणि एवढीच आपल्याला तिला पातळ करायची. नंतर तिचा कलर डार्क होतो थोड्या वेळाने. त्याचबरोबर दुधाकडे लक्ष दिले आणि ड्रायफ्रूट आपण घेतलेले ते मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे वेलची घालून. त्यानंतर वाटताना थोडी मिल्क पावडर, इथे मी 2 वाट्या, म्हणजे फुल नाही भरलेल्या आहेत, कमी भरलेल्या आहेत, त्यासुद्धा त्याच्याबरोबर वाटले. आता कस्टर्ड पावडर असेल ना, तीसुद्धा ह्याच्याबरोबर वाटून अशा प्रकारे दुधामध्ये मिक्स करून घ्यायची. आणि मी ते कस्टर्ड पावडरचा वापर नाही केला आहे, पण तुम्हाला करायचं असेल करू शकता. छान असं मिक्स केल्यावर आपलं ना जे कॅरमलाइज साखर आहे त्यामध्ये हे दूध आहे ते मिक्स करायचं. तुम्ही बघितलं साखरेचा भांडा आहे मी साईडला ठेवलेला आणि 2 मिनिटांनी तो मिक्स केला. एकदम गरम कराल ना मिक्स, तर मग दूध ओतून सुद्धा जाऊ शकतो, त्यामुळे थोडा वेळ थंड करायचं. कॅरमलाइज साखर आहे ती, म्हणजे 2 मिनटं तरी. त्यानंतर छान मिक्स केल्यावर अशा प्रकारे आटून जातं पूर्ण दूध, आणि आटल्यावर आपल्याला साईडला थंड करायला ठेवायचं. थंड झाल्यावर असं घट्ट होतं मिश्रण, आणि मिश्रण घट्ट झालं का आपल्याला, इथे मी कुल्फी मोल्ड घेतलेले त्याच्यामध्ये भरून घेते. तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही डब्यामध्ये वगैरे भरून ठेवू शकता. असं काही कुल्फी मोल्ड पाहिजे असं काही नाही आहे. छान असं स्क्वेअर डब्बा. आता हा बघा, हे मी आता डीप फ्रीझरमध्ये ठेवून देते. माझ्याकडे हा डब्बा होता ना, ह्यामध्ये सुद्धा मी भरलेलं. ते कट करून आपण नंतर खाऊ शकतो जेव्हा ते छान असं सेट होतं. आता सेट होण्यासाठी मी इथे डीप फ्रीझरमध्ये ठेवून दिलं, आणि जेव्हा सेट होईल ना तेव्हाच करा. मोठा व्लॉग मी यूट्यूब चॅनेलवर अपलोड केलेला आहे, तिथे सुद्धा जाऊन बघू शकता. व्यवस्थित त्याच्यामध्ये मी एक्सप्लेन केलेलं आहे कशा प्रकारे बनवली कुल्फी. कुल्फी सेट झाल्यावर मोल्ड आपण पाण्यामध्ये डिप केला आणि त्यानंतर कुल्फी काढून घेतली. त्याच्यावर कट केलेले ड्रायफ्रूट घातलेले, पिस्ता आणि बदाम. खूप टेस्टी झालेली, जरूर ट्राय करा. उन्हाळा संपायच्या अगोदर. व्लॉग कसा वाटला हे सुद्धा सांगा. भेटूया छानशा नेक्स्ट व्लॉगमध्ये. आता बाय.